याबरोबर इंदोरचे श्री शेखर वैशंपायन बसलेले आहेत आणि त्यांनी आता जो हस्तलिखित दासबोधाचा प्रकल्प राबवलेला आहे त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगत आहेत. सांगा शेखर भाऊ. खरी उपरती अशी झाली की विश्वासभाऊ पाटणकरांनी एका त्यांच्या कार्यक्रमामध्ये आमची भेट झाली. त्याच्यात त्यांनी आम्हाला सांगितलं की ते हस्तलिखित दासबोधाचा प्रकल्प चालवतात ते. तर मी सहजच त्यांना म्हटलं की हो माझं नाव लिहा तुम्ही, मी लिहीन. तर म्हणे तुम्हाला 2 समास 3 समास येतील लिहायला. ठीक आहे. ऍक्च्युली दासबोधाचे खरे अभ्यासक आमचे वडील होते. ते नेहमी म्हणायचे की अरे दासबोध वाचत जा, मधून मधून वाचत जा. पण आम्ही तेव्हा काही वाचला नाही. पण मग त्यांनी ऑफर केल्यावरती आम्ही तयार झालो आणि या प्रकल्पात भाग घेतला. या प्रकल्पात 4 दासबोध व्हायचे होते आणि 4ही अलग अलग ठिकाणी वाटप व्हायचा होता. इंदोरला समर्थ मठ आहे. इंदोरला समर्थ मठाशी मी जोडलेला आहे. मी म्हटलं 4 व्हायचे आहेत आणि इंदोरसाठी का नाही. इंदोरचे आम्ही 25 लोक त्या पहिल्या प्रकल्पात भाग घेतला होता आणि आता 25चे आम्ही 66 लोक झालेलो आहोत. तर त्याच्यात प्रत्येकाला ॲव्हरेज 3 समास प्रत्येकाला दिले गेलेत. कोणी 1 लिहिला, कोणी 2 लिहिले, पण ॲव्हरेज 3 समास लिहिले गेलेत. आणखीन लोकांच्या इच्छा होत्या तर त्यांनी मनाचे श्लोक सुद्धा लिहिलेत. एखादी आत्मारामही लिहिला. हा प्रकल्प राबवत असताना मला 5 व्यक्ती असे भेटले की त्यांनी कंप्लीट दासबोध स्वहस्ते लिहिलेला आहे. एक सूर्यकांत मराठे, एक पुरुषोत्तम सोमण आणि पानसे महाराज, असे 3 तर मला माहिती आहे आणि 2 आणखी आहेत. असे 5 लोकांनी राबवलेलं आहे. त्यांचाही आम्ही सत्कार करणार आहे. आता आम्ही 19 तारखेला करणार होतो पण तो काही जमला नाही आम्हाला. पण आता पुढे रामनवमीच्या अगोदर तो प्रकल्प करायची इच्छा आहे. आज दासनवमीच आहे ना. आज दासनवमी आहे. दासनवमीच्या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ. छान.